जर तुम्ही डिप्लोमाचा फर्स्ट इयर किंवा डायरेक्ट सेकंड इयरसाठी ॲडमिशन घेतलं असेल आणि तुमच्या मनामध्ये जर स्कॉलरशिपबद्दल खूप सारे क्वेश्चन्स असतील, जसे की स्कॉलरशिप म्हणजे काय? मला स्कॉलरशिप मिळेल का? मी इलिजिबल आहे का? माझ्यासाठी कोणती स्कॉलरशिप आहे? पैसे किती मिळतील? ॲप्लिकेशन कसं करायचं? डॉक्युमेंट्स कोणते कोणते असतील? आणि मेन म्हणजे जर ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं तर काय करायचं? हे जर क्वेश्चन्स तुमच्या मनामध्ये असतील तर हा सगळे क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ जो असणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला जे स्कॉलरशिपच्या बद्दलचे जे क्वेश्चन्स असतील ते सगळे क्लिअर होतील. चला मग सुरू करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा जो बेसिक क्वेश्चन्स असतो की विद्यार्थ्यांना, तो म्हणजे की स्कॉलरशिप म्हणजे काय? खूप जणांना असं वाटतं की स्कॉलरशिप म्हणजे फक्त एक गव्हर्नमेंट पैसे देतं, किंवा खूप जणांना असं वाटतं की आम्हाला फ्रीमध्ये पैसे भेटतात. ॲक्च्युली तसं नाही आहे. स्कॉलरशिपच्या पाठीमागे एक मेन कारण आहे. आणि एक लक्षात ठेवा, जर तुम्ही स्कॉलरशिपच्या मध्ये TFWS किंवा जर बाकीच्या गोष्टी मर्ज करत असाल तर त्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. TFWS असेल किंवा फ्रीशिप असेल किंवा फेलोशिप असेल तर तो पार्ट स्कॉलरशिपचा पार्ट नाही आहे, तो पार्ट वेगळा आहे. त्याच्यावरती मी तुम्हाला कधीतरी नंतर एक्सप्लेन करेल. बट सुरुवातीला तुम्हाला समजलं पाहिजे की स्कॉलरशिप म्हणजे काय. तर बघा, काही जणांना असं वाटतं की स्कॉलरशिप म्हणजे काय, तर एक गव्हर्नमेंट तर पैसे देतच, त्याच्या पलीकडे असं वाटतं की स्कॉलरशिप म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये पैसे भेटतात, हे असं खूप जणांना वाटतं. बेसिकली तसं नाही आहे. स्कॉलरशिपचा एक पर्पज आहे. बेसिकली स्कॉलरशिप जे असतं ना, तुमची जे फायनान्शियल किंवा इकॉनॉमिकल हेल्प व्हावी या हेतूने तुम्हाला गव्हर्नमेंट काही फंड देतो किंवा पैसे देतात, त्याला स्कॉलरशिप म्हणतो. बेसिकली त्याच्यामध्ये काय कव्हर असतं? तुमची ट्युशन फीस असेल किंवा एक्झाम फीस असेल किंवा काही तुमचे एक्सपेन्सेस असतील, हे सगळं जे असणार आहेत हे त्याचा मेन पार्ट आहे. त्यामुळे स्कॉलरशिप म्हणजे फ्रीमध्ये भेटणारे पैसे नाहीत, हे लक्षात ठेवा. आता याच्या पलीकडे दुसरं सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन असतो की डिप्लोमाचे जे स्टुडंट्स आहेत, जे की तुम्हीच आहात, त्याच्यामध्ये फर्स्ट इयर असेल किंवा डायरेक्ट सेकंड इयर असेल, तर तुम्हाला एक सगळ्यात मोठा क्वेश्चन असतो की आम्हाला स्कॉलरशिप मिळते का? तर एक लक्षात ठेवा, स्कॉलरशिप जे असतं ना, ही स्कॉलरशिप तर तुम्हाला भेटतेच. आयदर तुम्ही प्रायव्हेटला असाल किंवा आयदर तुम्ही गव्हर्नमेंटला असाल. आपण तो पुढे डिस्कस करूया. बट जे कोणती डिप्लोमाचे जे स्टुडंट असतात तर त्यांना स्कॉलरशिप हे भेटतच असते. पण स्कॉलरशिपचा जो क्रायटेरिया असतो ना, तो खूप वेगवेगळा असतो. म्हणजे तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुमचं इन्कम किती आहे, तुमचं इट मीन्स तुमच्या पॅरेंट्स फॅमिली इन्कम किती आहे, तुम्ही कोणत्या कोर्ससाठी आहात, आणि तुमचे जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत ते जर तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्हाला डेफिनेटली जे असणार आहे ती स्कॉलरशिप भेटते. बट फक्त तुम्ही ॲडमिशन घेतला म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप भेटत नाही. त्यासाठी एक प्रोसिजर असते, ते म्हणजे तुमचं फॉर्म वगैरे असतात, ते आपण पुढे पाहणारच आहोत. जर तुम्ही हे फिल करत असाल त्यानंतरच तुम्हाला जे असणार आहे तर ती स्कॉलरशिप भेटते. स्पेशली डिप्लोमाच्या स्टुडंटना भेटते. पण आता याच्यामध्ये असं असतं की काही EWS, काही कोणाचं OBC असेल तर त्यानुसार ते चेंज होतं. आपण ते पुढे डिस्कस करणार आहोत. आता याच्यानंतर जो मेन क्वेश्चन असतो की तो म्हणजे की सर, मी जर समजा ओपन मध्ये आहे, किंवा मी जर समजा OBC मध्ये आहे, किंवा मी कोणत्या तरी दुसऱ्या कास्टमध्ये, तर मला स्कॉलरशिप जी असणार आहे ते माझ्यासाठी कोणती स्कॉलरशिप आहे? तर बेसिकली एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण स्कॉलरशिपला अप्लाय करता त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या स्कॉलरशिप असतात. जसं की तुम्हाला MHA-DBTची एक स्कॉलरशिप असते, पंजाबराव देशमुखची असते, किंवा बाकीच्या स्कॉलरशिप असतात. तर त्याच्यानुसार हे लक्षात ठेवा की तुमच्या कास्ट वाईज तुम्हाला वेगवेगळ्या स्कॉलरशिप भेटतात. आता हे तुमच्यासाठी कोणती सुटेबल आहे? ज्यावेळेस एक MHA-DBTचा फॉर्म भरता त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुमचे बेसिक डिटेल फिल करता त्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाते की तुम्ही कोणत्या कोणत्या स्कॉलरशिपसाठी इलिजिबल आहात. आता ते जे डिपेंड आहे ते कशावरती आहे? तुमची कॅटेगरी आहे, तुमचा कोर्स कोणता आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या ब्रांचसाठी घेतलाय, तो प्रायव्हेट आहे, TFWS आहे की काय आहे. त्यानंतर तुमचं कोणतं कॉलेज आहे, बेसिकली तो प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट आहे की कॅप अगेन्स्ट आहे. एक लक्षात ठेवा, जे कोणते कॅप अगेन्स्ट वाले असतील ना त्यांच्यासाठी थोडेसे रूल्स वेगळे असतात. काही केसेसमध्ये त्यांना स्कॉलरशिप नाही भेटत जर तुम्ही कॅप अगेन्स्ट. आता कॅप अगेन्स्ट म्हणजे काय, की जे कोणती कॅपची राऊंड प्रोसेस होते, आपल्याला माहिती आहे की कॅप राऊंड 1 2 3 4 होतात, आणि जर तुम्ही त्याच्यामधून जर ऍडमिशन लागत असाल आणि त्यातून जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर ते असतं कॅप राऊंड. जर याच्या पलीकडे जर तुम्ही ही जी कॅप राऊंड मध्ये न जाता तुम्ही जर प्रायव्हेट मॅनेजमेंट कोट्यातून जर ऍडमिशन घेत असाल तर त्या केसेसमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप भेटत नाही. काही केसेसमध्ये भेटत नाही, काही मध्ये इलिजिबल असेल तर ते भेटू पण शकते, बट मॅक्सिमम केसेसमध्ये ते भेटत नाही. आणि एक नवीन रूल आहे, त्या रूलनुसार तर भेटू शकते. राईट. त्याच्यानंतर तुम्हाला कोणते कोणते जी स्कीम आहे त्यासाठी तुम्हाला काय रूल्स आहेत, त्याचे काय कोणत्या टर्म्स कंडिशन आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यानंतरच तुम्हाला डिसाईड करता येते की तुमच्यासाठी कोणती स्कॉलरशिप आहे. एक लक्षात ठेवा, स्कॉलरशिप सगळ्यांसाठी असते असंच नाही. काही जणांना इलिजिबल असते, काही जणांना इलिजिबल राहत नाही, आणि कोणती असते ते तुम्हाला पोर्टलवरून समजून जातं. बट त्यासाठी तुम्हाला हे क्रायटेरिया लक्षात ठेवावं लागतं, कॅटेगरी, कोर्स, कॉलेज, आणि स्पेशली तुमचं प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट आहे. आता खूप जणांच्या मनामध्ये हा क्वेश्चन असतो की सर, माझं कॅपमधून आहे बट मी प्रायव्हेट कॉलेजला आहे, तर मला स्कॉलरशिप भेटते का? तर त्याचा आन्सर आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. आता याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा जो क्वेश्चन असतो की मी जरी समजा स्कॉलरशिप भेटत असेल बट मी इलिजिबल आहे का?
हा सगळ्यात मोठा क्वेश्चन असतो. कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्ही आता ऍडमिशन घेताना जर गव्हर्नमेंटवाले असेल त्यांनी काहीतरी फीस पे केली असेल, जर प्रायव्हेटवाले असतील तर त्यांनी 43,000 रुपये काही ना काही फीस पे केली असेल किंवा कमी जास्त जे काही आहे ते कॉलेजच्या फी स्ट्रक्चरनुसार. आता जर तुम्ही 30 ते 40,000 फीस पे केली असेल तर त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यात मोठा क्वेश्चन होतो की मी जे पैसे भरलेले आहेत हे पैसे मला वापस भेटतील की मला आणखी पुढल्या वर्षी पण ती जी फीस असणार आहे ती फीस पूर्ण भरावी लागेल. मी व्हिडिओच्या शेवटला अशी एक कंडिशन सांगणार आहे की जर समजा तुम्ही जर ते फुलफिल करत नसाल तर तुम्हाला तुमचं जे ॲडमिशन इव्हन दो कॅपमधून जरी ॲडमिशन असेल तरी तुम्हाला ते कॅपमधून असून सुद्धा तुम्हाला पूर्ण फीस भरावी लागते, म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप भेटत नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता ह्याच्यामध्ये काय क्वेश्चन आहे की आपल्याला जर पाहिलात की तुम्ही इलिजिबल आहात का, तर जसं आपण पाहिलं की बेसिकली तुम्ही जे असणार ते कास्ट वाईज तुम्हाला वेगवेगळ्या स्कॉलरशिप भेटतात, त्यांच्या एलिजिबिलिटी कंडिशन्स वेगळ्या असतात. आता याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम येतो काय की तुम्हाला तुमचे जो मित्र आहे किंवा कोणीतरी एक जण सांगतो की तुम्ही सपोज करा महा-डी-बी-टीची तुम्हाला स्कॉलरशिप इलिजिबल आहे आणि तुम्ही ते न भरता तुम्ही दुसरी कोणती तरी स्कॉलरशिप भरला आणि त्यावेळेस तुम्ही फिल केला, फॉर्म फिल केला, सगळं झालं आणि ज्यावेळेस तुमचं फायनल प्रोसेस होणार होतं त्यावेळेस तो फॉर्म रिजेक्ट झाला. मग रिजेक्ट जर झाला तर काय होतं की तुम्हाला एक कॉलेजवाले एक पर्टिक्युलर ड्युरेशन देतात की तुम्ही या दिवसामध्ये ते करेक्शन्स करा आणि तो फॉर्म सबमिट करा. जर नाही केला तर तुम्हाला पूर्ण फीस भरावी लागते. त्यामुळे कोणी जरी तुम्हाला सांगत असेल की हा फॉर्म भरा ते फॉर्म भरा तर त्या बेसिसवरती करू नका. जर असं करत असेल तर तुम्हाला ती स्कॉलरशिप भेटणार नाही. बेसिकली तुम्हाला ते एलिजिबिलिटी व्हेरीफाय करायचं. आता व्हेरीफाय कसं करायचं यासाठी एक ऑनलाईन पोर्टल आहे. त्या ऑनलाईन पोर्टलवरती तुम्ही जर गेला तर तुम्हाला समजून जाईल की तुमच्या कास्टसाठी असेल की तुमच्या कॅटेगरी वाईज असेल किंवा बाकीच्या गोष्टीवरती तुम्हाला कोणती स्कॉलरशिप जी आहे ती इलिजिबल आहे ते तुम्हाला तिथून समजून जाईल. राईट. आता याच्या पलीकडे एक दुसरा क्वेश्चन आहे तुम्ही स्टुडंटचा की तो म्हणजे इलिजिबिलिटी कंडिशन्स काय आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे. कारण याच्यातल्या जर तुम्ही इलिजिबिलिटी कंडिशन्स जर मिस करत असाल तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटू शकत नाही. राईट. सगळ्यात पहिल्यांदा जो रेसिडेन्स आहे तो तर आहे. नेक्स्ट जो असणार आहे हा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता तुमच्यामधल्यापैकी मॅक्सिमम जे असतील तर ते याच्यासाठी कंडिशन्स इलिजिबल असतील. याचा मिनिंग काय असणार आहे की जे कोणते तुमचे कॉलेजेस आहेत ते MSBT सोबत लिंक असले पाहिजेत किंवा कोणत्या तरी जे कोणती युनिव्हर्सिटी असतील त्या युनिव्हर्सिटी सोबत तुमचं लिंक असल्या पाहिजेत. असं नाही की ते फक्त प्रायव्हेट आहेत, फक्त दाखवत आहेत ते MSBT सोबत लिंक आहेत बट ते ॲक्च्युअली रजिस्टर्ड नाही आहेत. असं जर असेल तर तुम्हाला ती स्कॉलरशिप नाही भेटत. कारण जोपर्यंत तुम्ही हे गव्हर्नमेंट सोबत लिंक राहणार नाही तोपर्यंत तुम्ही ते इलिजिबल होत नाही आणि तुम्ही ते प्रायव्हेटमध्ये जाता. त्यामुळे तुम्हाला अशा केसेसमध्ये जे असणार आहे त्यावेळेस तुम्हाला स्कॉलरशिप भेटत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. दुसरा क्रायटेरिया असतो की काही कॉलेजेसमध्ये जर पाहिलं तर तुमचा अटेंडन्स क्रायटेरिया असतो. त्याच्यानंतर काही पर्सेंटेज क्रायटेरिया असतात. मॅक्सिममच्या केसेसमध्ये तुमचा अटेंडन्सचा क्रायटेरिया असतो जो काही 75% अटेंडन्स लागते मिनिमम. जर तुमचा 75% क्रायटेरिया जर असेल तर तुम्ही इझिली त्याला इलिजिबल होता. एक महत्त्वाचा पार्ट असतो की ज्याच्यामुळे तुम्ही जे आहे ते तुम्ही नॉन इलिजिबल पण होऊ शकता. तो म्हणजे तुमचं फॅमिली इन्कम. जर फॅमिली इन्कम एका स्लॅबच्या वरती जर असेल, एक लिमिट असते, त्या लिमिटच्या वरती जरी असेल तर तुम्हाला ती स्कॉलरशिप भेटत नाही. त्यामुळे हे जे 3 ते 4 पार्ट आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जर तुम्ही हे जर 3 ते 4 पार्ट जर तुमचे असतील तर तुम्ही इलिजिबल होऊ शकता. बट याच्या पलीकडे आणखी 3 ते 4 पार्ट आहेत ते आपण पुढच्या काही स्लाइड्स नंतर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ इथे स्किप करू नका. आता याच्यानंतरचा जर मेन क्वेश्चन आहे की तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा की सर डॉक्युमेंट्स कोणते असणार आहे. डॉक्युमेंट्स सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आता होतं काय की स्टुडंट्सना की स्टार्टिंग पासून आम्ही सांगतो की हे डॉक्युमेंट करा, ते करा, ते करा. स्टुडंट ते करत नाहीत आणि लास्ट मोमेंटला काय करतात की ते डॉक्युमेंट काढायला पळापळ करतात. आता होतं काय की ह्या लास्ट मोमेंटला तुम्ही पळापळ केल्यामुळे एकतर डेडलाईन जवळ येते आणि त्या डेडलाईनच्या वेळेस तुम्हाला ते डॉक्युमेंट रेडी होत नाही. आणि जर ते डॉक्युमेंट रेडी नसेल तर तुमचं ॲप्लिकेशन होतं रिजेक्ट. आणि जर ते रिजेक्ट होत असेल तर ते तुम्हाला नंतर प्रॉब्लेम देतं. अदरवाईज काही केसेसमध्ये तुम्हाला फुल फी पेमेंट करावी लागते. इव्हन दो जरी तुम्ही हाफ भरली असेल तरी तुम्हाला रिमेनिंग फीस हे कॉलेजला पे करावी लागते. त्यामुळं हे लक्षात ठेवा की तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतील हे आत्ताच समजून घ्या. जर तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही आत्ताच त्याला काढून ठेवा. कारण जरी तुम्ही ॲडमिशन आत्ता घेतलं असेल तर विदिन नेक्स्ट 1 to 2 मंथ्स तुम्हाला जे असणार आहे ते स्कॉलरशिपच्या फॉर्मची प्रोसिजर करावी लागेल. इव्हन दो काही कॉलेजेसमध्ये ऑलरेडी सुरू पण झालं असेल. त्यामुळे डॉक्युमेंट जे असणार आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला मी रफली सांगतोय बट याच्या पलीकडे जर असतील तर तुम्हाला सगळे ठेवले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं जे असणार आहे तो म्हणजे आधार कार्ड. आता सगळेजण म्हणतील की सर आमच्याकडे आधार कार्ड आहे बट आधार कार्ड असून जमणार नाही. त्याच्या सोबत तुम्हाला जो असणार आहे तो तुमचा मोबाईल नंबर जो असला पाहिजे तो लिंक असला पाहिजे आणि हाच मोबाईल नंबर तुमचा जो कोणता बँक आहे त्या बँकसोबत लिंक असला पाहिजे. कारण काय आहे की सध्या जे स्कॉलरशिप आहे ते डायरेक्टली तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होतं आणि जर तुमचा पासबुकचा आहे तो पासबुक जर तुमच्या मोबाईलसोबत लिंक नसेल म्हणजेच आधारसोबत जर लिंक नसेल तर तुमचं ते प्रोसेस होत नाही पेमेंट आणि तुम्हाला ती स्कॉलरशिप भेटत नाही. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा आधार कार्ड त्यासोबत मोबाईल लिंक आणि तोच मोबाईल नंबर तुमच्या बँकेमध्ये असला पाहिजे. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हाच प्रॉब्लेम येतो की ते मोबाईल जो असतो तो बँकेमध्ये लिंक राहत नाही. त्यामुळे त्यांना ते स्कॉलरशिप भरण्यासाठी प्रॉब्लेम येतो आणि नंतर ते ॲप्लिकेशन रिजेक्ट होतं आणि ते लास्ट मोमेंटला पळापळ करतात.
त्यामुळे ते जर होऊ द्यायचं नसेल तर याला व्यवस्थित करा. दुसरं म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट हे सर्वांनी काढलंच असेल ज्यावेळेस ॲडमिशन करत आहोत त्यावेळेस. नेक्स्ट जर पाहिलं तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट आता डिपेंड आहे कोणत्या कास्ट वाईज आहे, तर तुमच्या कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला असलं पाहिजे. इव्हन दो तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी मॅन्डेटरी असेल तर तुम्हाला ते पण लागणार असेल त्यावेळेस तुम्हाला ते सबमिट करावे लागेल. नॉन क्रिमिलियर काही कास्टसाठी असतं, त्या कास्ट वाईज तुम्ही चेक करा की नॉन क्रिमिलियरचा क्रायटेरिया काय आहे. आता याच्यामध्ये मे बी 8 लाखाचा स्लॅब आहे, 8 लाखाच्या वरती जर फॅमिली इन्कम असेल तर त्या केसेसमध्ये तुम्हाला ते इलिजिबल राहत नाही. त्यामुळे 8 लाख ही लिमिट आहे. 8 लाखाच्या वर जर फॅमिली इन्कम असेल देन यू आर नॉट एलिजिबल फॉर स्कॉलरशिप. तर हा एक क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट लागतं, जे कोणत्या फॅमिलीचं जे इन्कम आहे ते इन्कमचा एक स्लॅब आहे त्या स्लॅबच्या खाली असेल ते प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला लागतं इन्कम सर्टिफिकेट. देन त्यांची तुमची मार्कशीट, जर तुमची 12th मार्कशीट असेल दॅट्स अन ओके, नसेल तर याचा काही प्रॉब्लेम नाही. 10वीची तुम्हाला मार्कशीट मॅन्डेटरी असेल. आणि ॲट द लास्ट जो असणार आहे ते तुम्हाला बँकचं जे पासबुक असणार आहे ते, बट ते बँकचं पासबुक मोबाईल सोबत जे असणार आहे ते लिंक असलं पाहिजे हे लक्षात ठेवा. जर तुम्ही याच्यामधलं एक जरी डॉक्युमेंट चुकीचा अपलोड केलात किंवा माहिती जर नाही व्यवस्थित दिलात तर तुमची जी स्कॉलरशिप असते ती स्कॉलरशिप तुम्हाला भेटण्यासाठी खूप अडचण येऊ शकते. इव्हन दो काही केसेसमध्ये तुमचं ते रिजेक्ट पण होऊ शकतं. हे जर रिजेक्ट होऊ द्यायचं नसेल तर हे डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित आताच रेडी ठेवा, सोबत त्याच्या स्कॅन कॉपीमध्ये ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते पुढचं फॉर्म ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला इझिली तुम्ही ते अपलोड करू शकता. आता ह्याच्यानंतरचा मेन पार्ट येतो की सर याच्या पलीकडे कोणते डॉक्युमेंट्स आहेत का की जे तुम्हाला लागणार आहेत. तर बेसिकली तुम्हाला सांगितलं की जे डॉक्युमेंट्स आहेत ते आता सांगितले तेवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला मिनिमम आहेत, ते तुम्हाला सगळे व्यवस्थित स्कॅन करून, नसेल तर तुम्हाला जर नसतील तर ते तुम्हाला आत्ताच तयार करून ठेवायचे आहेत. आता याच्यानंतरचा प्रश्न येतो की अप्लाय कुठं करायचं. ज्यावेळेस तुम्हाला स्कॉलरशिपचं फॉर्म सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला कॉलेजमध्ये सर्क्युलर येतील किंवा कॉलेजवाले तुम्हाला इन्फॉर्म करतील. बट याच्यासाठी ॲप्लिकेशन जे असणार आहे ते तुम्हाला जे वेबसाईट असतात गव्हर्नमेंटच्या जे वेबसाईट असतात ते कॉलेजवाले सांगतील. जरी इन केस नसेल ज्यावेळेस तुमचा ऑफिशियली फॉर्म सुरू होतील त्यावेळेस मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगेल याच्यामध्ये काय प्रोसिजर असणार आहे. त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यानंतर सुरुवातीला ते स्कॉलरशिपची जी वेबसाईट आहे त्याला लिंक आपल्याला रजिस्टर करावं लागतं. रजिस्ट्रेशन नंतर ॲप्लिकेशन फॉर्म असतो, डॉक्युमेंट अप्लाय करायला सबमिट करावे लागतात. देन फॉर्मचं प्रिव्ह्यू आणि जे एक्नॉलॉजमेंट स्लिप असेल ती घेऊन आपल्याला ती कॉलेजला जमा करावी लागतं. बट त्याच्यामध्ये तुम्हाला जी इन्फॉर्मेशन तुम्ही भरत आहात ती डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन सगळी बरोबर आहे. लास्ट डेटच्या अगोदर तुम्हाला अप्लाय करावं लागतं. डॉक्युमेंट सगळे प्रिव्ह्यू चेक करावा लागतो आणि ॲप्लिकेशनचे जे असणार आहे ते रिसीट जे असणार आहे ते तुम्हाला मॅन्डेटरी सबमिट करायचे आहे. जर तुम्ही सबमिट करत नसाल तर ऑन दॅट केस अल्सो की तुम्हाला ते कॉलेजवाले ते कन्फर्म समजत नाहीत. आणि सोबतच तुम्हाला जे डॉक्युमेंट असतील ते सगळे ओरिजिनल तुमच्याकडे असले पाहिजेत. असं नाही की तुम्ही फक्त स्कॅन कॉपी सबमिट करताय आणि लेटर ऑन तुम्हाला ज्यावेळेस ते ओरिजिनल मागतात त्यावेळेस तुमच्याकडे डॉक्युमेंटच नाही, असं नाही चालणार. त्यावेळेस तुम्हाला सगळे डॉक्युमेंट जे असतील ते तुमच्याकडे ओरिजिनल असलेच पाहिजे. हे आहे तुमच्याला स्कॉलरशिपची अप्लाय करण्याची प्रोसेस. आता अप्लाय केल्यानंतरची पुढील प्रोसिजर काय होते की कशामुळं काय काय प्रोसेस होते ॲक्च्युली. ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट करता त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरुवातीला कंप्लीट होतं. त्याच्यानंतर बँकच्या डिटेल्स चेक केल्या जातात. त्यानंतर तुम्हाला ते कॉलेजला वापस पाठवलं जातं, कॉलेजकडून ते व्हेरीफाय केलं जातं अँड देन आफ्टर ओनली तुम्हाला ज्या डेडलाईन्स आहेत त्या डेडलाईन्सच्या मध्ये तुम्हाला जर ॲप्लिकेशन असेल तर ते रिजेक्ट न होता तुमचं प्रोसेस होतं आणि जो कोणता पैसे असतील किंवा जो फंड असेल ते तुम्हाला जमा होतात. हे असणार आहे ते पूर्ण प्रोसिजर असणार आहे. त्यामुळं हे जे असणार आहे जर तुम्हाला ते स्कॉलरशिपचा फॉर्म जर रिजेक्ट होऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित आत्ताच करून ठेवा. आता ह्याच्यानंतर महत्त्वाचा क्वेश्चन येतो की सर स्कॉलरशिपमध्ये किती अमाऊंट आणि कसा मिळतो, म्हणजे बेसिकली तुम्हाला पैसे किती भेटतात आणि कसे ते पैसे तुम्हाला ट्रान्सफर होतात. आता हे अमाऊंट जे असणार आहे ना हे कास्ट वाईज व्हॅरिएबल असतं, असं नाही की फिक्स आहे. म्हणजे 10,000 भेटणार तर 10,000 भेटणार असं नाही. ते डिपेंड असतं तुमच्या कास्ट वाईज की तुम्हाला किती असणार आहे, काय असणार आहे, तुमची कास्ट कोणती आहे, त्याच्यानंतर कॅटेगरी कोणती आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे कोणते अलाउन्स आहेत का, या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला जे असणार आहे तर ते भेटतात. त्यामुळे ते अमाऊंट हे फिक्स सांगता येत नाही, बट ते तुम्हाला भेटून जातात तुमच्या डिपेंड्स अपॉन द कॅटेगरी. आता ह्याच्यामध्ये ट्रान्सफर कसं होतं, तर याच्या अगोदरची जर जुनी प्रोसेस पाहिला तर त्याच्यामध्ये डायरेक्टली ते पैसे होतात ते कॉलेजला ट्रान्सफर होत होती. बट काही रिसेंट इयरपासून असं झालंय की ते पैसे कॉलेजला न जाता जे कोणते स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंटच्या अकाउंटला ते जमा होतात आणि लेटर ऑन जो कोणता एक्स्ट्रा डिफरन्स असेल ते तुम्हाला कॉलेजला जमा करावं लागतं आणि बाकीचे अमाऊंट तुम्ही तुमच्यासाठी ठेवू शकता. बट ते डिपेंड आहे काय आहे तुमची फीस किती भरलेली आहे बाकी सगळ्या गोष्टीवरती. आता ज्यावेळेस तुमचं ॲप्लिकेशन सुरुवातीला अप्रूव्ह होतं त्यानंतर ते डॉक्युमेंट व्हेरीफाय होतं, ते कॉलेजला तुमच्या समजून जातं. त्यानंतर तुमच्यासाठी जे पैसे असतील म्हणजे जो फंड असणार किंवा जी स्कॉलरशिप असणार ती गव्हर्नमेंटकडून सँक्शन होते, तुमच्या डीबीटी सिस्टीममध्ये येतं. आता डीबीटी सिस्टीम म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डायरेक्ट बेनिफिट म्हणजे ते तुमच्या डायरेक्टली तुमच्या अकाउंटला येतात. त्याच्यानंतर ते तुमच्या अकाउंटला क्रेडिट झाल्यानंतर तुम्हाला ती माहिती भेटते आणि माहिती भेटल्यानंतर तुम्हाला ते कॉलेजवाले सांगतील की तुम्ही एवढे पैसे ठेवू शकता आणि एवढे तुम्हाला जमा करायचे कारण तुमची ती राहिलेली फीस असणार आहे.
ते तुम्हाला नंतर ते कॉलेजवाले तुम्हाला सांगतात. आता ह्याच्यासाठी जर ड्युरेशनसाठी जर पाहिलं तर जनरली 2 ते 6 आठवडे लागतात तुमच्या अप्रुव्हल नंतर. 2 ते 6 आठवड्यामध्ये तुम्हाला जे असणारे प्रोसेस होते. आता काही वेळेस असं होतं की तुमची जी टोटल स्कॉलरशिप आहे ती एकाच इन्स्टॉलमेंटमध्ये भेटते. बट काही केसेसमध्ये ते 2 इन्स्टॉलमेंट किंवा काही केसेसमध्ये 3 इन्स्टॉलमेंटमध्ये जातात. त्यामुळे 1 ते 3 इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला जे असणार आहे ना ते टोटल अमाऊंट भेटून जातं. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रोसेस कराल, लॉग इन कराल, तुमच्या अकाउंटमध्ये या सगळ्या गोष्टी दिसतात की तुम्हाला किती स्कॉलरशिप भेटणार आहे, अप्रूव्ह किती आहे, किती तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत, हे सगळ्या गोष्टी असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे कोणतं बँक अकाउंट तुम्ही देणार आहात ते आधारशी लिंक असलं पाहिजे आणि ते जे बँक अकाउंट आहे ते ॲक्टिव्ह असलं पाहिजे. असं नाही की तुम्ही 3-4 वर्ष अगोदर काढलेलं आहे आणि ते अकाउंट ॲक्टिव्हच नाही, त्याच्या ट्रान्झॅक्शन्स नाही, तर त्या केसेसमध्ये तुम्हाला ते भेटणार नाहीये. आता ह्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा क्वेश्चन असतो की जर तुम्हाला स्कॉलरशिप जर भेटली नसेल किंवा स्कॉलरशिपचं जर अमाऊंट नाही भेटलं तर काय करावं लागेल? एक तर तुम्हाला या कुठेतरी तुमच्या त्या ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, त्यामुळे तुम्हाला अमाऊंट नाही जमा झालेलं आहे. आणि जर समजा तुमचं होतच नसेल ड्यू टू सम रिझन्स, तर ऑन दॅट केस यू मस्ट हॅव टू पे द टोटल फीस, म्हणजे तुम्हाला सगळी फीस भरावी लागते. आता ह्याच्यानंतरचं मेन जो असणार आहे की ॲप्लिकेशन जे आहे ते रिजेक्ट होऊ द्यायचं नाही. तर काय करावं लागेल की सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इन्फॉर्मेशन चुकीची भरू नका. म्हणजे काही असं असेल की एखादी तुमच्याकडे डॉक्युमेंट नाही आहे, त्याच्यासाठी तुम्ही एखादी फेक डॉक्युमेंट किंवा त्याचा एक चुकीचा नंबर टाकताय फक्त ते ॲप्लिकेशन प्रोसेस होण्यासाठी, तर ते नाही होणार. तुम्हाला असं वाटत असेल की ते होऊन जाईल, बट होत नाही. व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये ते अडकतं आणि त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन जे असणार आहे ते रिजेक्ट होऊन जातं. कोणतेही डॉक्युमेंट मिस करू नका. नावामध्ये जे असणार आहे तर बेसिकली हे मिसमॅच असलं नाही पाहिजे. याच्यामुळं पण काय होतं की ते तुमचं जे असणार आहे ते ट्रान्सफर होत नाही. बँकेच्या डिटेल्स जे असणार आहेत मी मगापासून तेच सांगतोय की तुमचं बँक अकाउंट हे महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये. आणि जनरली जे कोणत्या डेट्स आहेत तर त्या डेट मिस करू नका, कारण त्या डेटच्या पुढे जर जात असाल तर तुम्हाला ते स्कॉलरशिप नाही भेटणार. कारण तुम्ही त्या डेटमध्ये अप्लायच नाही केले, याचा मिनिंग असा असणार आहे की तुम्हाला ती स्कॉलरशिप पाहिजे नाही. त्यामुळं तुम्ही जे असणार आहे तुम्ही फुल फीस भरण्यासाठी काय करणार आहात, इलिजिबल आहात, असं त्याचा मिनिंग होतो. त्यामुळं लास्ट डेटला तुम्हाला क्रॉस करता येत नाही. आता ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करा त्याच्यानंतर स्टेटस कसं चेक करणार, तर ते सगळे तुम्हाला ऑनलाईन तुमच्या अकाउंटमध्ये दिसतं. ज्यावेळेस तुम्हाला एक ॲप्लिकेशन आय डी असतो, ॲप्लिकेशन आय डीच्या ऐवजी तुम्हाला एक लॉग इन भेटतं ऑनलाईन पोर्टलवरती. त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन सगळे चेक करू शकता. लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की काय काय स्टेटस आहे. आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला ते रेग्युलरली चेक करा, जेणेकरून तुम्हाला जे असणार आहे ना की समजून जाईल की तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालंय की तुमचं रिजेक्टेड आहे किंवा पेंडिंग आहे, काय आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं समजून जातील. जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, कारण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी कॅटेगरी वाईज जे असणार आहे ते इन डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. जर आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.